ज्या विषयाला मी आज सविस्तर बोलणार आहे, त्यांनी कोणते पराक्रम केले, त्यांनी काय घडलं, कसं घडलं हे व्यक्तिमत्व, आणि त्यांनी समस्त देशवासियांना त्यांचा आदर्श ठेवून गेले. जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत माझ्या राजाचं नाव तळतळ राहणार आहे, हे नक्कीच. कारण हे कार्य साधन होतं, सोपन होतं. राजे भरपूर होऊन गेले दुनियामध्ये, परंतु छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा होणे नाही. राजा होता अकबर, त्याचा प्रधान बिरबल. अकबराने दौंडी पिटवली राजा. आज दौंडी पिटवलं गावामध्ये. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. जो कोणी तलावामध्ये 24 तास थांबेल त्याला हे अर्ध राज्य दिलं जाईल. दौंडी पिटवली साऱ्या गावामध्ये. दौंडी होती, जो कोणी थंड पाण्याच्या तलावामध्ये 24 तास थांबेल त्याला अर्ध राज्य दिलं जाईल. अर्ध राज्य दिलं जाईल. प्रत्येक जण पोटतिडकीनं मी स्पर्धा जिंकणार, मी स्पर्धा जिंकणार, चला उतरून या पाण्यामध्ये. प्रत्येक जण धावून येऊ लागला, प्रत्येक जण धावून येऊ लागला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. भाग घेत होता. आणि दौंडी अशी होती की अर्ध राज्य दिलं जाईल. मला पाहिजे अर्ध राज्य. राजा द्यायला तयार आहे. मला पाहिजे अर्ध राज्य. मी मिळवणार, मी मिळवणार, मी घेणार, मी घेणार. उतरायला तयार झाले लोक. काही जण उतरले. 1 तासानंतर काही जण बाहेर पडले. नको बाबा, थंड पाणी आहे. नको 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 नको, मला थंड यायला. मी तब्येत बिघडली तर, ताप आली तर, दवाखान्यात गेलो तर, मी बिमार पडलो तर काय करायची मी संपत्ती, काय करायचं राज्य. नको 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 म्हणू लागले. अर्धे बाहेर पडले. थोडा वेळ आणि 8 तासाचा कालावधी गेला. 8 तासाच्या कालावधी पाहायला गेलं तर प्रथम बोटावर मोजण्याचे लोक राहिले. का? कारण त्यांना जिंकायचं होतं. अर्ध राज्य राजा देणार होता. अकबराने दौंडी अशी उठवली होती की अर्ध राज्य मिळणार. बोटावर मोजणे इतके लोक राहिले होते. फक्त 5 आणि 10 लोक पाहिले होते. दौंडीच तशी होती, अर्ध राज्य मिळणार. बोटावर मोजणे इतक्या लोकांनी ठरवलं, आता आपण नाही हटायचं, आपण नाही निघायचं आहे, आपल्याला जिंकायचंय. अर्ध राज्य मिळणार आहे. राजाने दौंडी दिली, मी जिंकणार, मी जिंकणार. त्यातले 8 जणांपैकी 2 जण बाहेर पडले. आता राहिले फक्त 6. स्पर्धा आटोक्यात आली होती. 6 जण एकत्र आले, जवळ आले. आपण काय करू, जेवढं अर्ध मला भेटेल ना त्यातलं अर्ध तुला दे, तुला दे. आपण जिंकूया स्पर्धा, आपण जिंकूया स्पर्धा. फक्त राहिले होते 2 तास. शेवटचे 2 तास राहिले होते. शेवटच्या 2 तासामध्ये चौघांनी केवळ सोचली नाही. चौघांमधले 4 बाहेर पडले. 6 जणातले 4 बाहेर पडले. राहिले फक्त आता 2. दोघांना वाटलं आता तुझ्यातून माझ्यात स्पर्धा आहे. राहिले फक्त 2 तास. राहिले फक्त 2 तास. थोडे सहन कर. आणि एक जण त्याच्यातला बाहेर पडला. आता राहिला 1 तास. 1 तास राहिला. त्याला स्वतःला वाटू लागला आता मला राज्य भेटणार, मला भेटणार, राजा देणार, राज्य देणार. अरे माझी खरंच गरिबी नाहीशी होणार. अरे मी खरंच गरिबीमध्ये जन्माला आलो होतो. पोटतिडकीनं मी आयुष्य जगत होतो. काहीतरी गावात कष्ट करत होतो. आता राज्य भेटणार, आता राज्य भेटणार. 24 तास संपले. स्पर्धा जिंकली. स्पर्धा जिंकल्यानंतर शेतकरी बाहेर आला. बाहेर आल्यानंतर बघतो तर काय, राजाच्या दरबारामध्ये त्याला बोलावलं गेलं. राजाच्या दरबारामध्ये उभं केलं. मनामध्ये आनंद होत होता. स्पर्धा मी जिंकली. अरे एकटाच राहिलो होतो, एकटाच आहे मी. स्पर्धा जिंकली, स्पर्धा जिंकली. मनामध्ये आनंद होत होता. तितक्यात राजे साहेब आले समोर. राजे साहेबांना सांगू लागला, 24 तास मी या थंड पाण्यामध्ये तलावामध्ये राहू शकतो. आता माझं अर्ध राज्य द्या, अर्ध राज्य द्या. अकबर राजा म्हणाला, 24 तासातले 12 तास सूर्य होता. तळपणारा सूर्य होता. त्या सूर्याच्या तेजानं, सूर्याच्या प्रकाशानं, सूर्याच्या उष्णतेनं तू पाण्यामध्ये थांबू शकला. राजे साहेब, 24 तासातले 12 तास सूर्य होता मान्य आहे, पण संध्याकाळचे. अरे ज्या संध्याकाळच्या तलावाच्या भोवताली मी मर्क्युरी लावल्या होत्या, फोकस लावले होते, त्या फोकसच्या उष्णतेने तू थांबू शकलास. फोकसची एवढी उष्णता होती की पाणी गरम करू शकते, आणि त्या उष्णतेमुळे तू थांबू शकलास. मला सांगायचं मुद्दा आहे, त्या राजाला राज्य द्यायचं नव्हतं. अनेक कारणे उभी केली, अनेक कारणे सांगितली. असं होतं, तसं होतं, सूर्य होता, फोकस होते, मर्क्युरी होत्या, असं बरंच काही सांगण्यात आलं.
आणि राजानं उडवाडूची उत्तरं दिली आणि त्याला राज्य देण्यापासून टाळाटाळ केली. तो रडू लागला. जो आनंद होता 15 मिनिट 10 मिनिट अगोदर जो आनंद होता तो आनंदावर विरजण टाकण्याचं काम राजाने केलं होतं. रडत 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 राजा राज्य दरबाराच्या बाहेर पडला क्षणी पुढून बिरबल येत होता. बिरबलाला दिसलं, अरे तू तर स्पर्धेमध्ये उतरला होतास, स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास, तूच आहेस ना तो विजयी झालेला, 24 तास पूर्ण केलेला तूच आहेस ना? हो मीच आहे. मग मिळालं करायचं तुला, दिले करायचं ना, बोललेले शब्द पाळले का? हो 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 बोललेले शब्द पाळले का? सांग सांग सांग. उत्सुकता लागली बिरबलाला. सांगितलं की नाही दिलं. का दिलं नाही? राजेसाहेबांनी उडवणीची उत्तर दिली. अरे कोणती उत्तर दिली? सूर्य होता 12 तास आणि संध्याकाळी फोकस होते, मजदूर होते, हे उत्तर दिली, हे कारण दिली, टाळाटाळ केली, राजाने तर राज्य दिलं नाही. बिरबलानं म्हटला तू तिथंच थांब, हालू नकोस, जागेवर चालू, तू इथंच थांब, रडू नकोस, तुझं राज्य आहे ना, बोलले दिलं. बिरबलानं युक्ती केली. तिकडून अकबर आला. अकबराने म्हणाला, बिरबल अरे काय करतोस? प्रश्न केला ना अकबराने, बिरबला काय करतोस? दिसत नाही का? शेकोटी पेटले, तांदूळ शिजायले, तांदूळ शिजवायला घातले, दिसत नाही का? अरे वेळ लागेल का? वेळ लागेल का? तांदळासाठी काय काय लागते? पातेले लागते, पाणी लागते, तांदूळ लागते, आणि कुठे कुठे कुठे? दिसत नाही का? बोलता क्षणी, अरे बिरबला तुला काय वेळ लागेल का? अरे इथं पाणी नाही, पातेले नाही, तांदूळ नाही, काहीच नाही, आणि तू म्हणतोय तुला भात शिजतो. राजेसाहेब थांबा. बिरबल म्हणाला, ते 5 शेंट्यावर झाडाच्या एक निवडक गाडगं बांधलेलं होतं. त्या गाडग्यामध्ये पाणी होतं, तांदूळ होते, आणि ते अडकवलेलं होतं. राजेसाहेब दिसले का? दिसले का? ते गाडगं, गाडग्यामध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये तांदूळ आहे, आणि ते गाडगं आहे त्या ठिकाणी उष्णता मी देतोय, आग घालतोय. बघा शिकुटी पेटवली आहे. आता बघा थोड्या वेळात भात शिजणार, भात शिजणार. अरे मुलगा वेळ लागलाय का? अरे किती अंतर आहे? झाडाच्या शेंड्याला तो गाडगं बांधला, पाणी आहे म्हणतोय, तांदूळ आहे म्हणतोय, आणि ते शिजणार म्हणतोय. भात आम्हाला काय खावायला नसता? कसं काय भात शिजलं? आला का नाही मूळ मुद्द्यावर? त्याचं नाव बिरबल आणि तो होता चतुर. काय होता? चतुर होता. आणि अकबर राजाला समोर घेतलं, आणि किती मैल दूर सूर्य, आणि आज तलाव एवढा मोठा तलाव गरम करते होय, ऊन पाडते होय, प्रकाश करते होय, आणि त्या पोटतिडकीनं 24 घंटेच्या शेतकऱ्यानं जीवाचं रान करून जीव गेला तरी बेहत्तर म्हणून पाण्यामध्ये उतरलाय. 24 घंटे पाण्यामध्ये थांबलाय, त्यांना राज्य जिंकलेलं आहे. तरी सुद्धा वेळेबाकडे उत्तरं देऊन फोकसच्या उष्णतेने तू थांबू शकलास, फोकसच्या उष्णतेने तू जगू शकलास. हे उत्तरं दिली आणि त्याला उडवून लावलं. तर रडत रडत जात असताना मी त्याला थांबवलं. राजेसाहेब ज्या पद्धतीनं गाडग्यातले तांदूळ शिजणार नाहीत, अगदी त्याच पद्धतीनं मैलोन मैल दूर असलेला सूर्य जमिनीवरलं पाणी, तलावातलं पाणी गरम करू शकणार नाही. राजेसाहेब हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून थाटामाटामध्ये त्यांची चूक त्याला कबूल करावी लागली आणि अर्ध राज्य द्यावं लागलं. मला सांगा, त्या ठिकाणी जर माझा शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा असता तर वेळेवाकडे उत्तर दिले असते का? आणि ज्या रयतेसाठी बहु घेतलेलं जीवन, ज्या रयतेसाठी मला बलिदान द्यायचंय, ज्या रयतेसाठी मला स्वराज्य निर्माण करायचे, हे प्रत्येकाने सांगणारा राजा तो म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज या पृथ्वी तलावर होऊन गेला.